आज आपण पुन्हा भेटत आहोत यशस्विता अर्थात अ स्पेशल टॉक शो विथ यूथ आयकॉन. आज माझ्यासोबत आहेत निलेश श्रीकांत गायकवाड. निलेश यांनी आत्ताच UPSC 2020च्या परीक्षेमध्ये 629 एवढा रँक घेऊन आपला दणदणीत कामगिरी या UPSCच्या परीक्षेत केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. कॉंग्रॅच्युलेशन निलेश, अभिनंदन आपलं. थँक्यू सो मच राहुलजी. जय भीम. आणि जसं राहुलनी सांगितलं, यावेळेस आनंद हा माझा आनंद आणि लास्ट वर्षीच मी IDSA सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. लास्ट वर्षीच्या रँकनुसार I scored 751. दिस इयर आय हॅव डन इम्प्रूव्हमेंट आणि त्यानुसार माझा 629वा रँक आलेला आहे. आणि त्यानुसार IPSC सर्व्हिस अपेक्षित आहे, जे की अजून एका महिन्यामध्ये एक अपॉइंटमेंट लेटर आणि सर्व लिस्ट येऊन जाईल. म्हणजे पहिला जो गैरसमज आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी याच्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त करत नाही, त्यांना फार कमी यश मिळतं. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की लोकांसमोर जो गैरसमज आहे की तो आहे की मराठी माध्यमातून असं काही होऊ शकतं, एवढ्या परीक्षा आपण क्रॅक करू शकतो, हा एक कॉन्फिडन्स येत नाही. तर या दोन प्रश्नाच्या संदर्भाने किंवा दोन या गैरसमजाच्या संबंधाने आपण एकूण काय सांगाल आम्हाला, की जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या मुलांना, उमेदवारांना त्यांना तयारी करता येऊ शकते, प्लीज. हा प्रश्न खूपच गरजेचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. खूप वेळेस असं होतं की आपण ग्रामीण भागातून ज्यावेळेस येतो त्यावेळेस कदाचित जे टॅलेंट आणि जे पोटेन्शियल प्रत्येकामध्ये आहे ते हार्नेस करण्यासाठी जे धाडस करायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा स्ट्रगल हा खूप म्हणजे समजण्याजोगा आहे. परंतु मी स्वतः आणि मी स्वतः पण ह्या भाषेच्या बाबतीत तरी मी सांगू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. हॅलो. येस बोला. हा, काही डिस्टर्बन्स आहे? नो. तर प्रश्न, प्रत्येकाची UPSC जर्नी ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सामोरं जातात. ग्रामीण भागातून आपण येतो तर त्यावेळेस जे मी तुम्हाला बोललो की ह्या सगळ्या जर्नीचा बेस जो आहे ती आहे इच्छाशक्ती, ती आहे तुमची डिटर्मिनेशन. तुम्हाला ती काय अचीव्ह करायचं त्याबद्दल तुम्ही मला असं वाटतं ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये ही जास्त असते. ही जी इच्छाशक्ती आहे, त्यांनी ज्या जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत, त्यांना त्या गोष्टी बदल घडून आणायचे अनुभव आहे, हे त्यांना जास्त प्रेरित करू शकतात आणि त्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने ते हँडल करू शकतात. पण मग ज्यावेळेस इच्छाशक्ती आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी त्या गोष्टी करताना जो प्रवास आहे खूप वेळेस ज्या गोष्टीचा एकदा वाचून गोष्टी समजू शकतात आपल्याला 3 वेळेस वाचाव्या लागू शकतो, 4 वेळेस वाचाव्या लागू शकतील, आपल्याला त्या सगळ्या प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ लागेल. परंतु मला हे वाटतं की ते सामर्थ्य हे आपलं जे ग्रामीण जीवन आहे ते शिकवतं. मग गरजेचं उरतं काय की ह्या परिस्थितीतून जे काही आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत जे त्यांचं यूज करून आपल्याला पॉझिटिव्ह स्वतःची ह्या दृष्टींकडे पॉझिटिव्हली बघण्याचा आउटलुक बनवणं आणि त्यामध्ये सातत्यानं पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन कन्सिस्टंटली शिस्तीत एक प्रॉपर मार्ग फॉलो करत राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि जर ह्यातून तुम्हाला हेच बघायचं असेल तर त्यातून येणारी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. आणि आता ह्या स्टेजवर हे म्हणजे मी असा क्लेम नाही करणार की आता मी लातूरमध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे. लातूर हे ग्रामीण जरी नसलं तरी पण तुम्ही जर लार्जली बघाल किंवा मेट्रोज किंवा बाकी गोष्टींशी संबंध करत असाल तर त्या पद्धतीनं आपला तसा भाग हा मागासला जातो. किंवा माझं एज्युकेशन हे मराठी मीडियम मध्ये झालं. तर मला स्वतःला असं वाटतं की मराठी मीडियम मध्ये एज्युकेशन झाल्यामुळे मला बऱ्यापैकी स्ट्रेंथ पण आल्या, कारण ज्या गोष्टींचा विचार किंवा जी गोष्टींची समज मला लहानपणी मला बनू शकली
कदाचित ती समज मला इंग्लिश मीडियम मध्ये बनू शकली नसती, कारण की इकोसिस्टम अवेलेबल जी आहे माझ्या आजूबाजूला ती तितकी तत्पर कधीच नव्हती की मला ते सगळ्या गोष्टी मला त्यात आकलन होऊ शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना डिसएडव्हान्टेज असतानाही तुम्ही त्यांना ओव्हरकम करण्याची जर इच्छा ठेवताय आणि तर तुम्ही करत राहताय सातत्याने, तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता. आणि त्यासाठी लागणारी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळं कधीच ह्या गोष्टींबाबत स्वतः, कारण तुम्ही जे बोलाल ते सत्य होणार आहे हे लक्षात ठेवा. व्हॉट वी थिंक, व्हॉट वी से, व्हॉट वी प्रॅक्टिस, व्हॉट वी ऍक्ट ऑन, ते तुमचं सत्य होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या लिमिटेशन्सला तुम्ही कारण बनवता, त्यावेळेस त्या कारण बनणार आहेत आणि ते तुमच्या लिमिटेशन्सच राहणार आहेत. आणि पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करून पुढे जाताय की हे आहे तरी पण मी हे करतोय आणि मी करणार आहे, ही ज्यावेळेस तुम्ही ताकद दाखवता त्यावेळेस तुम्हाला पुढचे मार्ग सापडतात. आणि मला काही एक शंका नाही की हे जे अनुभव आणि हे अशी झालेली वाढ आणि या सगळ्या गोष्टी शिकवू शकतात, ती ही ताकद देतात आणि त्या ताकदीवर विश्वास करायचा. आणि मराठी माध्यमातून आपण जर शिकलो असेल त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं होतं? मराठी माध्यमाचं माझं शिक्षण 10वी पर्यंत पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये झालं. एक्झॅक्टली, बरोबर. हा, तर मराठी माध्यमातून आता जर ह्या मी जर स्पर्धा परीक्षे, पहिली गोष्ट तर ही आहे की भाषा हे कसल्याच प्रकारचं न्यूनगंडत्व आणणारी नाही पाहिजे. आता सध्याच्या जगामध्ये समजा इंग्लिश एक ग्लोबली वापरली जाणारी भाषा आहे आणि त्यामुळे तिला महत्व प्राप्त होतंय. याचा अर्थ असा नाहीये की मी इंग्लिश बोलतोय तर मी काही सुपेरियर करतोय किंवा मी काही वेगळी गोष्ट काहीतरी किंवा ती काहीतरी मोठी गोष्ट होती. प्रश्न असा आहे की ती भाषा आहे. आणि आता मग मराठी विद्यार्थ्यांचा जो स्ट्रगल सुरू होतो की आपल्याला ज्यावेळेस काय, आणि खूप लोक ह्या दृष्टीने मराठी मीडियम मधून एज्युकेशन मराठी मीडियम ह्या माध्यमातून देतात युपीएससीची एक्झाम. आणि त्या मराठी माध्यमातून इतके छान छान ऑफिसर्स बनलेले आहेत त्यांचं बॅकग्राऊंड मराठीमध्ये आहे, त्यांनी परीक्षा मराठी माध्यमातून दिलेली आहे आणि पुढे चालून ते सगळे अडॉप्ट करू शकतात आणि दे हॅव डन रिअली वेल. आणि किंवा असेही लोक पाहिलेत जे त्या मराठी मीडियम मधून येतात आणि इथं येऊन पुन्हा ते तसे त्याची वोकॅब्युलरी बिल्ड करतायत, त्याचा सातत्याने अभ्यास करून त्यांनी ती इंग्लिश आत्मसात केली आहे. आणि ह्या प्रिपरेशनच्या काळामध्ये तितकी प्रगती केली की तुम्ही त्यांची इंग्लिश इतकी म्हणजे आता माझी पण तशा पद्धतीने पाहिली तर खूप वेळेस इंग्लिश ही रत्नजडित नसली तरी खूप सिम्पल आणि साधी असते, डायरेक्ट असते. अँड दे आर मच इफेक्टिव्ह कम्युनिकेटर इन टर्म्स ऑफ आन्सर्स, इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, बिकॉज इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट अदर थिंग्स की त्याच्यामध्ये काय करायचं, त्यांचं सरळ त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या उत्तरांमध्ये एक सरळता असते. तर दिस व्हॉट आय एम ट्राईंग टू से बेसिकली इज की तुम्ही हे सगळं ओव्हरकम करू शकता. आणि व्हॉट एव्हर युअर केस मे बी, जर समजा तुम्हाला असं वाटतं की मी मराठी मीडियम मध्ये तयारी करून अशी परीक्षा देऊ शकतो किंवा असं करू शकतो, ती तर दिली तसंच देता येईल. किंवा मग तुम्हाला असं वाटतं की मी समवेअर मिडल मध्ये, की माझं काही ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालंय, बेसिक मराठीमध्ये आहे आणि मला दोन्हीमध्ये जगल होते की काय करायचं नेमकं, तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनी तो कॉल घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागू शकता. परंतु जीवनामध्ये वापरताना भाषेला घेऊन कधीच न्यूनगंडत्व ठेवला नाही पाहिजे, हे मात्र कुठेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही या दोन्ही गैरसमजाला क्लिअर केलेला आहे. सो याचा फायदा नक्कीच होईल. तुमच्या एकूण एज्युकेशन जे काही तुम्ही प्रवास सांगितला, शैक्षणिक प्रवासामध्ये मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही सरळ बीटेक झालेला आहात कम्प्लीट, नंतर मला वाटतं एमटेक केलं. माझं डुअल डिग्री होतं, 5 years इंटिग्रेटेड बीटेक प्लस एमटेक कोर्स. ओके, सो एमटेक पर्यंत तुम्ही केलात, पण तोपर्यंत तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससीच्या भानगडीत नव्हता. आणि नंतर तुम्हाला काय असं साक्षात्कार झाला किंवा काय असं वाटलं की नाही आपण आपण ते करायला पाहिजे? कारण IIT मधून शिकल्यानंतर ते एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे ऍक्च्युली. म्हणजे एमटेक करणं म्हणजे ऍज गुड ऍज पीएचडी सारखं आहे ते. आणि असं असताना एकदम तुम्ही एमपीएससी कडे जाणं, हे या बाबतीत तुम्ही ती काय एक घटना असू शकते किंवा तो काय प्रवास असू शकतो? जसं मी सांगत होतो, ऍक्च्युली हा सगळा बेस तरी नेहमी राहिलेलाच असतो. ज्यावेळेस मी जॉब करत होतो बँगलोरमध्ये, की माझ्या प्लेसमेंट मधून मी जॉब करतोय आणि ऍज अ कन्सल्टंट वर्क करतोय. ज्यावेळेस मी आधी मेन्शन केलं की तसं मी डायरेक्टर सोबत खूप क्लोजली वागायचो आणि त्यांच्यासोबत खूप फिरायचो. मी त्यांच्यासोबत मीटिंग अटेंड करायचो, त्यांच्यासोबत काम करायचो, जे काही सिनियर होतं. त्यावेळेस मला नेहमी असं वाटायचं की माझं जे बॅकग्राऊंड आहे, लहानपणापासून मी वाढलोय, मी गाव पाहिलंय, माझा समाज पाहिलाय, मी सगळ्या गोष्टी बोलतोय, ते सगळे प्रॉब्लेम्स कळतायत मला खूप सगळे सोल्युशन होते, काय हे करायचंय, ते करायचंय, असं करता येईल आणि काही बदल घडून आणता येईल.
त्या सगळ्या गोष्टींचा इथं उपयोग होतोय का ह्या जॉबमध्ये, हा मला नेहमीच प्रश्न वाटायचा, की त्या सगळ्या गोष्टी माझ्या एक्सप्रेस होत आहेत का, किंवा ॲज अ इंडिव्हिज्युअल मला जे वाटतंय की मी युनिक पद्धतीनं माझं जे अंडरस्टँडिंग झालंय किंवा मी सामंजस्य वाढलंय ते कुठं वापरलं जातंय का. आणि तसं पाहायला गेलं ज्यावेळेस मी 5 ते 10 वर्षांच्या ह्याच्यामध्ये करिअरचा विचार करायला लागलो, त्यावेळेस माझ्या डायरेक्टरकडे पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी सध्या जे जगतोय त्याचं एक अँप्लिफाईड व्हर्जन आहे. कदाचित पुढे चालून हा छोटा फ्लॅटचा मोठा म्हणजे मी सध्या एका रूम मध्ये मित्रांसोबत शेअर करतोय, उद्या मी मोठा फ्लॅट घेईन. कदाचित मी सध्या ऑटोनी गाडीवर मोटरसायकल जातोय, उद्या मी कार घेईन आणि असं जगेन. पण हे सगळं एक ज्यावेळेस मी असा सगळा विचार करताना हे सगळं चालू असताना मी जो काही आहे, जे माझी घडवणूक आहे, जी माझी वाढ आहे, जितके सगळे लेयर्सनी मी बनलेलो आहे, ते सगळे एक्सप्रेस होईल किंवा त्याच्यामधून मी काही करू शकेल, हे मला नेहमीच प्रश्न वाटायचा. आणि ह्या प्रश्नांमधून ज्यावेळेस मी आणि ऍक्च्युली मला असं सांगता येईल की ह्या सगळ्याचं मूळ रिझन म्हणजे माझ्या आई वडिलांनी जे काही मला एक्सपोजर दिलं होतं ह्या समाज जीवनाबद्दल आणि जी नाळ टिकून ठेवलेली नेहमीच राहिलेली आहे, तिथून मला हे प्रश्न पडत असताना तिथून मला तसा कॉल वाटत होता की मी असं काहीतरी करायला पाहिजे ज्यातून माझ्या ह्या सगळ्या अनुभवांचा, माझ्या सगळ्या बॅकग्राऊंडचा, माझ्या सगळ्या जडणघडणीचा, माझ्या समाजातील अनुभव, समाजातील अंडरस्टँडिंगचा हा उपयोग व्हावा आणि त्यातून मी काहीतरी इफेक्टिव्ह बदल घडून आणू शकू. आणि ज्यावेळेस आशामधून तिथल्या कॉलिंग मधून मग मी स्पर्धा परीक्षांकडे वळलो. एक्झॅक्टली. विद्यार्थ्यांच्या संबंधाने हा मी नेक्स्ट प्रश्न तुम्हाला विचारतो की एक्झॅक्टली तुम्ही सोशॉलॉजी हा विषय निवडला होता तुमच्या स्पेशलायझेशन साठी, तर हा विषय कसा निवडावा याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, हा आता सध्याचं जर तुम्ही स्पर्धा, त्यासाठी मी एकदम थोडक्यात युपीएससीचं स्वरूप सांगतो जेणेकरून ऑप्शनलचं महत्व मी त्यांना सांगू शकेल. युपीएससी ही परीक्षा जी युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक आयोग जे कंडक्ट करतं ही 3 स्टेजेसमध्ये घेतली जाते. पहिली स्टेज ही प्रिलिम्स एक्झाम असते. प्रिलिम्स मध्ये तुमचे 2 पेपर असतात, एक सीसॅटचा पेपर असतो आणि एक जनरल स्टडीजचा पेपर असतो. इंग्लिश तुम्ही क्वालिफाय होऊन जातो. आणि जो दुसरा पेपर आहे जनरल स्टडी, त्या पेपरच्या मार्क्सवरून जर तुम्ही ते क्वालिफाय ते एक्झाम वर मार्क असतील तर तुम्ही क्वालिफाय होता मेन्स लिहिण्यासाठी. आणि त्यासाठी जनरल स्टडीज त्याच्यामध्ये मात्र वेगवेगळे 6 ते 7 सब्जेक्ट आहेत, जसं म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट. आणि ह्या सगळ्यांचा एक जो बेस आहे तो म्हणजे एनसीईआरटीचा अभ्यास, बेसिक अभ्यास. काही त्याच्यासाठी पर्टिक्युलर बुक्स आहेत जसे की पॉलिटिसाठी लक्ष्मीकांत आणि असे 2-3 अशी पुस्तकं आणि करंट अफेअर्स. ह्याच्यावरून प्री मध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात, त्याच्यामधून तुम्ही GS1 आणि GS2 म्हणजे हे 2 जे पेपर आहेत ते तुम्ही देता. त्याच्यानंतर मग मेन्स एक्झाम येते, ज्या मेन्स एक्झाम मध्ये मग जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात, ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर असतात, एक पेपर एसेचा असतो हे. आणि त्याच्या व्यतिरिक्त भाषेमध्ये मराठी, ज्यांची पण जी भाषा तुम्ही जी पण चूज कराल ती एक भाषा, व्हर्नॅक्युलर लँग्वेज किंवा मग हिंदी, आणि तुम्ही जे पण चूज कराल ती एक भाषा, आणि इंग्लिश. हे इंग्लिश भाषेचे 2 पेपर क्वालिफाईंग पेपर असतात, ज्याच्यामध्ये फक्त मिनिमम मार्क्स तुम्ही घेतले तर तुम्ही एक्झाम मध्ये क्वालिफाय होता. त्याचे मार्क्स हे मेरिटसाठी किंवा पुढच्या कोणत्याही प्रोसेससाठी गृहीत धरले जात नाहीत. तर उरलेले जे पेपर आहेत म्हणजे 4 जीएसचे पेपर, 1 एसेचा पेपर आणि 2 तुमचे ऑप्शनलचे पेपर, ह्या पेपरचे मार्क काउंट होतात. ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे मार्क ऍड केले जातात आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला तुमचं सिलेक्शन होतं किंवा रँक घेतली जाते. आणि आता जनरल स्टडीज मध्ये जे 4 पेपर आहेत आणि एसेचा 1 पेपर आहे, ह्या पेपरमध्ये जे मार्क भेटतात किंवा त्याच्यामध्ये जी प्रोग्रेस पॉसिबल आहे ती एका ठराविक साच्यांमध्ये आहे. जेणेकरून जसं GS1 आहे, GS1 मध्ये कोणते सब्जेक्ट असतील तर त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, पोस्ट इंडिपेंडन्स, मॉडर्न हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, आर्ट अँड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी, हे इतके सब्जेक्ट येतात. पेपर 2 मध्ये असेल सोशल जस्टिस, पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी, IR, आणि हे सगळे प्रश्न येतात. 3 मध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट हे टॉपिक्स येतात. 4 हा एथिक्सचा पेपर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लिखाणाच्या प्रॅक्टिस मधून आणि तुमच्या सातत्याने तुमचे प्रोग्रेस होऊ शकते. परंतु सध्याच्या पॅटर्ननुसार एसे, एथिक्स, जे एथिक्सचा एक पेपर आहे जो की अजून खूप सब्जेक्टिव्ह पेपर आहे, त्यानुसार एसे, एथिक्स आणि ऑप्शनल हे 3 पेपर फार महत्वाचे ठरतात डिफरन्स तुमच्या कॉम्पिटिशन डिफरन्स क्रिएट करण्यासाठी.
त्याच्यामध्ये ऑप्शनल, त्यामुळे चुजिंग ऑप्शनल हा खूपच क्रिटिकल पार्ट आहे ह्या एक्झाम मध्ये क्वालिफाय करण्यासाठी किंवा सिलेक्शनसाठी. आणि खूप वेळेस आपण ऑप्शनल ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस जे जे प्रश्न विचारले पाहिजे, जेवढं एक्सपोजर पाहिजे ते नसतं आणि खूप वेळेस चुकीचा ऑप्शनल घेतला जातो आणि त्यामुळे बराच पुढे त्रास होतो. त्यामुळे ऑप्शनल घेताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जर कोणत्या असतील तर प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे आणि नाही इमोशनल विचार करणं आवश्यक आहे. जसं मी विचार करताना सोशलॉजी हा मला आवडीचा सब्जेक्ट वाटला, जितका एक्सपोजर होता मी घाईनी सोशलॉजी हा सब्जेक्ट घेतला. बट इज दॅट द ऑप्टिमल चॉईस? दॅट आय वुडंट ऑलवेज से. कारण त्या क्षणी जे काही पॅरामीटर्स होते जितकं मला, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं माझा प्रवास हा मार्गदर्शन हे नंतर फॉलो केलं, मी अगोदर प्रवास सुरू केला होता. तर ह्या गोष्टींमध्ये ऑप्शनल निवड ऑप्शनल आपण ज्यावेळेस निवड करतो त्यावेळेस ऑप्शनलचं आपल्याला किती रिलायबल गायडन्स अवेलेबल आहे, त्याचं मटेरियल किती अवेलेबल आहे, त्याच्यानुसार ऑप्शनल हा आपल्याला स्ट्रेंथ देतोय का. हा नॅचरली समजा माझा एखाद्या विषयामध्ये आधीपासून स्ट्रेंथ आहे तर त्या विषयाला ती स्ट्रेंथ मला एक्स्ट्रॉर्डनरी मार्क्स करण्यासाठी स्कोर करण्यासाठी होते का. जसं समजा कोणीतरी टेक्निकल सब्जेक्टमध्ये असतं इंजिनिअरिंगमध्ये, तर त्यांना इंजिनिअरिंगचा एखादा सब्जेक्ट जर त्यांना चांगला वाटतो तो पण घेतला जाऊ शकतो. किंवा अँथ्रोपॉलॉजीचा विषय जो सध्या सगळीकडेच म्हणजे त्याचा सिलेबस शॉर्ट आहे आणि मटेरियल पूर्णपणे अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, किंवा तो स्कोर तो चांगला करतो, तो चांगला कुणाला वाटतोय. समजा कुणाचं बायोलॉजीचं अंडरस्टँडिंग आहे आणि प्लस सोशल इंटरेस्ट आहे, आणि त्याच्यानुसार ते काही बेसिक पुस्तकं वाचतात आणि त्यांना वाटतंय की तो इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, तर तुम्ही तसा कन्सिडर करू शकता. अगोदर त्या सब्जेक्टची बेसिक पुस्तकं वाचणं, स्वतःचा ऍप्टिट्यूड इन्क्लाइंड आहे का हे बघणं, मटेरियल अवेलेबल आहे का, गायडन्स राईट अवेलेबल आहे का, हे प्रश्न करणं हे ऑप्शनसाठी खूप आवश्यक आहे. त्यानुसार ऑप्शनल चूज केला पाहिजे. यामध्ये मला थोडंसं लोकांसाठी अजून एक गैरसमज जो असेल तो क्लिअर करायचा आहे, की जसं की तुम्ही बीटेक केलेला आहे, तुमचा आर्टच्या सब्जेक्टचा काहीही एक संबंध नाही आहे समजा जर बघितला आपण तर पूर्ण शैक्षणिक प्रोसेसमध्ये पिरियडमध्ये. पण आपण आर्टचा सब्जेक्ट घेऊ शकतो किंवा एनी सब्जेक्ट आउट ऑफ युअर म्हणजे तुमच्या पूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये नसलेला विषय सुद्धा तुम्ही त्यावेळी घेऊ शकता. याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हो, नक्कीच. तर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा आता सध्या आपण जनरल स्टडीजसाठी किंवा युपीएससीच्या एकंदरीत प्रोसेसमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी वाचतो आणि जनरल स्टडीसाठी पण जे काही प्रिपरेशन करतो ते तुम्हाला नेहमीच त्याच्यामध्ये आवश्यक असं राहणार आहे की तुमचा अप्रोच मल्टी डिसिप्लिन राहणार आहे. तुम्हाला हिस्ट्री वाचायचंय, तुम्हाला जॉग्राफी वाचायचंय, तुम्हाला 10वीपर्यंत जे काही तुम्हाला बेसिक्स वाटतंय त्यांच्यासाठी त्या सगळ्या वाचायच्या. आणि त्याच्यानंतर ऑप्शनल ही एक अशी गोष्ट असते जी की तुम्हाला त्याच्यामध्ये जितकं जास्त अभ्यास करायचा आहे, तुम्ही एखादा मेजर घेण्या इतका, म्हणजे जरी युपीएससीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया हा फक्त ग्रॅज्युएशन लेवलचा असेल, ऑप्शनलची तयारी त्याच्यापेक्षा वर जाऊन लागते. जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये ज्यावेळेस इंटरेस्ट येतो, कारण खूप वेळेस तुम्ही जरी टेक्निकल बॅकग्राऊंड असाल, तुमचं कॉम्पिटिशन हे मग त्या टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा त्या पर्टिक्युलर तुमचं जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या बेस्ट ऑफ द बेस्ट लोकांसोबत होणार आहे. हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवावं लागतं या परीक्षेमध्ये. कारण समजा तर त्याच्यानुसार मी तर इतके सगळे इंजिनियर्स आहेत की इंजिनियर्सनी आर्ट्सचे सब्जेक्ट घेतलेत आणि त्याच्यामधून ते सगळे क्वालिफाय करतायत किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट बनवतात आणि त्या ओव्हर द पिरियड त्या अभ्यासांमधून बऱ्यापैकी तज्ञ बनतात. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला आधीपासून तो सब्जेक्ट असणं ग्रॅज्युएशनमध्ये हा क्रायटेरिया नाहीये. त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुलभ पद्धतीनं तुमचा इंटरेस्ट असल्यानंतर माणूस त्याच्यामध्ये जास्त टाइम स्पेंड करू शकतो. समजा मी तुम्हाला जो ऑप्शनमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे असा ऑप्शनल दिला आणि युपीएससी मध्ये तुम्ही बऱ्यापैकी टाइम स्पेंड करता ऑप्शनलच्या तयारीमध्ये, कमीत कमी तुम्ही 3-4 महिने बेसिक अभ्यास करता, पुन्हा म्हणजे एक 7-8 महिने तर तुम्ही आरामशीर त्या ऑप्शनला देता, त्याच्या अभ्यासाला देता. जर एखादा तुम्हाला तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आणि विश्वास. जर तो नसेल तर तुम्ही तो टाइमच स्पेंड नाही करू शकणार त्या ऑप्शनलसाठी. तर त्यासाठी आणि लागणारे जे बेसिक तुमच्या त्याच्यासाठी लागणाऱ्या स्किल्स किंवा बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती ओव्हर द टाइम बिल्ड होऊन जाते. त्यामुळे तो क्रायटेरिया ग्रॅज्युएशन मध्ये काहीतरी असणं हा क्रायटेरिया राहिलेला म्हणजे नाहीच आहे बिलकुल. तुम्ही बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंगचा पाहता किंवा खूप साऱ्या गोष्टी सक्सेसफुल लोकांना बघा, त्यांचे वेगवेगळे असे विषय त्यांनी घेऊन ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तुमचा कम्फर्ट, तुमची आवड, तुमचा इंटरेस्ट आणि तुमची मग त्याच्यातून बनणारी चिकाटी त्या ऑप्शनल बद्दल ही महत्वाची ठरते. एक्झॅक्टली. तुमच्या युपीएससीच्या प्रवासामध्ये मला जे जाणवलं की तुम्ही 2019ला सुद्धा युपीएससी क्रॅक केली आणि एक चांगला रँक घेऊन तुम्ही इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये काहीतरी इंडियन डिफेन्स
हा, तर त्यानुसार म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही एका चांगल्या क्लास 1च्या पदावर ऑलरेडी होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एमटेक हे सुद्धा ॲज गुड ॲज पीएचडी होतं, तिथे तुम्ही होता. त्यानंतर तुम्ही सेकंड जे आहे ते सुद्धा क्लास 1 लेवलचं एक चांगलं मोठं पद होतं. आणि असं असताना परत युपीएससी देणे आणि पुन्हा एकदा काहीतरी म्हणजे तुमचं अचिव्हमेंट काय होतं ते काय तुम्हाला मिळालं नाही की काय आहे म्हणजे परत युपीएससी देऊन चांगलं रँक घेऊन परत तो म्हणजे आता कदाचित तुम्ही म्हटलं की आयपीएस कन्फर्म मिळेल, आयएएस जर नाही मिळालं तर म्हणजे परत तुम्ही 2021 ला पुन्हा परीक्षा द्याल आणि पुन्हा आयएएस साठी प्रयत्न कराल असं एकूण काही आहे का? असं काय नेमकं तुम्हाला तुमचं अचिव्हमेंट काय आहे ज्यासाठी तुम्ही म्हणजे झगडत आहात की तुम्हाला काय पाहिजे आहे? त्यासाठी मी एक फॅक्ट असं आहे की युपीएससी एक्झाम मधून जे काही परीक्षा पोस्ट अवेलेबल आहेत त्या म्हणजे आपल्या 2 जे आहेत ते ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, ज्या म्हणजे आयएएस आणि आयपीएस. त्याच्या व्यतिरिक्त एक इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे आणि बाकी मग सेंट्रल सर्व्हिसेस आहेत. ह्या सगळ्या पोस्टमधून ऍक्च्युअल मध्ये जो काही आपण बदल घडवू शकतो, ज्या गोष्टी करू शकतो, ह्या गोष्टी सर्व पोस्ट ह्या तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं एक प्लॅटफॉर्म देतात जिथून तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता. जसं म्हणजे माझ्या म्हणजे मी IDAS ही जर सर्व्हिस आहे ती म्हणजे 5व्या किंवा 6वा प्रेफरन्स माझ्या गेल्या वर्षीच्या लिस्टमध्ये होता आउट ऑफ 23 डिफरंट सर्व्हिसेस वी हॅव फील्ड. तर ह्या सर्व्हिसमध्ये खूप चांगला स्कोप आहे. पण मोस्ट ऑफ द सेंट्रल सर्व्हिसेस आर डू नॉट गिव्ह यू दॅट काइंड ऑफ इंटरफेस ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली लोकाभिमुख लोकांची कॉन्टॅक्टमध्ये याल किंवा रोजच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा काम करायला लागाल. कारण सेंट्रल सर्व्हिसेसचं बऱ्यापैकी काम हे मिनिस्ट्रीजमध्ये प्रोफेशनल याच्यामध्ये चालू असतं आणि तुम्ही बदल घडून आणताय, परंतु तुमचा लोकाभिमुख तुमचं काम हे कमी आहे, त्यात तितकंसं काम नाही. पण ह्या सर्व ग्रुप ए सर्व्हिसेस मधून पण तुम्ही पुढे चालून पॉलिसी लेवलवर जाताय, डेप्युटेशनवर जाताय, तुम्ही भरपूर गोष्टी करू शकताय. पण ज्यावेळेस मी ही जर्नी सुरू केली होती किंवा ज्या इच्छेने ही सगळी जर्नी सुरू केली होती त्यावेळेस नेहमीच IAS किंवा IPS ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये लोकाभिमुख याच्या जडणघडणी आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे एक आपलं कंपॅशन, आपलं जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा डायरेक्ट काही करतोय, ही फिलिंग त्या दृष्टीने सुरू केलेला प्रवास हा होता. त्यामुळे ह्या प्रवासात त्यामुळेच मग अजून पण हे सगळं काही अचीव्ह केलेलं असतं. पण असं नव्हतं की ह्या सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये पण आय एम नॉट सॅटिस्फाईड किंवा मी काही करू शकतो. मला तो जो सध्या माझी ट्रेनिंग चालू आहे या IDAS ह्याच्यामध्येच. म्हणजे मी इंटरव्ह्यू देण्याच्या अगोदर मी ट्रेनिंग जॉईन करून आणि पॅरलली मी तयारी करत होतो. म्हणजे माझं सर्व्हिस आणि त्या सगळं काम सुरू होतं आणि त्याच्यासोबतच मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. मला काही पण नवीन शिकण्यासाठी आणि जिथं तुम्हाला असा प्लॅटफॉर्म मिळतो तुम्ही नवीन गोष्टी करणार आहेत, काही शिकताय, मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि पण जे की म्हणतो की जी सुरुवात केली होती किंवा लोकाभिमुख गोष्टी करायच्यात किंवा त्या टचमध्ये आहे त्या गोष्टीसाठी कदाचित मी अजून एक व्यवसाय अटेंड केला होता. आणि सध्या यावेळेस तरी IAS आणि IPS दोन्हीमध्ये माझं बेसिक गोष्टी आहे की आय कॅन टच समवन्स लाईफ डायरेक्टली. तर ते असं अकम्प्लिश होतंय आणि कदाचित ह्या प्लॅटफॉर्मवरून मग मी जे काही वंचित घटक आहेत, जे काही आपण सगळ्या गोष्टींमध्ये जो बदल घडून आणायचा आपण विचार करतो नेहमी, त्या गोष्टी आपण करू शकतो डायरेक्ट स्वरूपामध्ये आणि त्यासाठी मी सॅटिस्फाईड आहे. असं अगदी तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा प्रवास सांगितला की तुम्ही गावाशी नाळ जोडली होती, ग्रामीण भागाशी तुमची नाळ जोडलेली होती, तुम्ही एकूणच ते जनतेचं दुःख तुम्ही डायरेक्ट बघितलेलं होतं ग्रामीण भागातलं, त्यामुळे तुमचा जो अप्रोच आहे तो कम्प्लिटली हा डायरेक्टली आपल्याला लोकांशी जुळून काम करता आलं पाहिजे, त्यांच्याशी 1 to 1 आपल्याला त्यांची मदत करता आली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण त्या पॉलिसीज मध्ये गेलो पाहिजे, त्या पॉलिसी मेकिंग मध्ये गेलो पाहिजे. फारच सुंदर वाटलं मला, महत्वाचं वाटलं तुमचं हे बोलणं. याच्या पुढे मला हे सांगायचं आहे की अर्थातच हा जो काही अप्रोच असतो, हा जो काही मानवतावादी दृष्टिकोन आपल्यामध्ये जो येतो, तर अर्थातच याची जडणघडण ही आपली जी चळवळ आहे, ज्याला आपण म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे याच्या माध्यमातूनच आपली ही जडणघडण होत असते आणि त्या पद्धतीनं आपला जो दृष्टिकोन आहे मानवतावादी तो बनत असतो. तर एकूणच या प्रवासामध्ये तुम्हाला तुमचे आयकॉन्स काय आहेत आणि चळवळीच्या संदर्भाने तुम्ही कसं बघता? जर याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक बदलाचं श्रेय हे
हे मी त्यांनाच देईन, कारण की त्या सर्व गोष्टींमधून किंवा जिथून ह्या बदलाची सुरुवात होऊ शकली आपल्यासाठी, ती सुरुवात त्यांनीच केलेली. आणि त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस बदल पाहतोय, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्यासाठी ज्यावेळेस मी गेल्या वर्षी IDS या सर्व्हिसमध्ये आलो आणि सगळ्यात पहिला ज्यावेळेस मला अभिमानाचा क्षण वाटला किंवा वाटलं की हे अचिव्हमेंट आहे किंवा वर्थ आहे जे मी करतोय ते म्हणजे माझ्या आजोबांच्या गावांमध्ये 18 वर्ष जे सरपंच होते त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि त्यावेळेस जेव्हा अशी घटना होत होती त्यावेळेस माझ्या आजोबांमधलं जे मी साधेपण बघतो किंवा त्यांनी आयुष्य जसं स्पेंड केलेलं आहे किंवा त्यांना जशा असं म्हणजे भीती वाटते की कदाचित अजून पण नोकरी जॉईन नाही केली, कोणी काढून घेऊ शकतो नोकरी, काही होऊ शकतं, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. ती इटसेल्फ मला जाणीव नेहमी देत होती की त्यांचे म्हणजे विचारांमध्ये पण किती फरक पडलेला असतो माणसाच्या, कारण त्यांचं जीवन ज्या काळाक्रमात आणि ज्या प्रवाहामध्ये गेलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट किती असतो. आणि असा एक क्षण, अभिमानाचा क्षण ज्यावेळेस मी पाहिला त्यावेळेस मला असं वाटलं की दिस इज समथिंग की दॅट होप, दॅट पॉझिटिव्ह चेंज किंवा त्यांच्या मनामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आणि त्या गोष्टी होत आहेत त्या मला ज्यावेळेस दिसत होतात, तो माझ्यासाठी सगळ्यात मोलाचा क्षण झाला ह्या यशानंतर. हे उदाहरण सांगायचं कारण असं की एवढं आपल्याला सगळं काही, हे जे फ्रीडम आणि सगळं आहे त्याच्यानंतर पण आपण खूप वेळेस सगळ्या दबावामुळं, समाजातल्या वावरण्यामुळे, सगळ्या गोष्टींमुळे खूप लोकांमध्ये मेंटली अजून पण ती बांधली गेलेली आहेत आतून, जे अजून पण फ्री आणि स्वतःला पूर्णपणे एक्सप्रेस नाही होत आहेत आणि अजून पण अशा गोष्टी होतात. तर ही अशा प्रकारचा दबाव, अशा प्रकारचं ह्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की हा बदल घडून आणण्यासाठी अजून जे काही लागणार आहे ते करण्यासाठी जी एनर्जी येते, पण हे सगळं शक्य आणि हे सगळं आयडेंटिफाय केलं जर असेल तर मी त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मोठा आयडियल मानतो. त्यांच्यासारखं जीवन म्हणजे त्यांचा व्ह्यू आणि दृष्टिकोन, ह्यांना कृतीमध्ये त्यांनी जे काही कामं केली आणि त्याच्यामधून हे सगळं घडू शकतंय त्यासाठी नेहमीच नमन राहणार आहे. आणि माझे आईवडील नेहमीच ह्या दृष्टीनेच काम करत आले. त्यांनी लहानपणापासून तेच संस्कार त्यांनी माझ्यावर पण वठवले. तर त्या दृष्टीने आणि मला खूप आनंद वाटतो की मी माझ्या ह्या अंडरस्टँडिंग माझ्या कॅपॅसिटीमध्ये आता आणि मला जे काही प्लॅटफॉर्म भेटतो त्याच्यातून जे योग्य सरस आहे आणि ज्या गोष्टी मी कदाचित माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या ऍक्टमध्ये आणू शकेन आणि माझ्या ह्या सगळ्या अनुभवांतून मी सर्वांना, समाजामध्ये सर्वांनाच, वंचितांना आणि ज्यांना गरज आहे गरजूंना मदत करू शकेन, काही ना काही पॉझिटिव्ह चेंज आणू शकेन. आणि त्यासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन आणि जेही व्हर्टिकल भेटेल किंवा जिथे काय ऑपॉर्च्युनिटी भेटेल तिथे. याला जोडूनच एक माझा प्रश्न असेल तुम्हाला की एकूणच बाबासाहेबांनी स्वतःचं मेरिट वारंवार सिद्ध केलं असताना सुद्धा ही व्यवस्था त्यांचं मेरिट मानायला तयार नाही आहे आणि तोच भाग आतापर्यंत सुद्धा चालत आलेला आहे की आपल्याला म्हणजे जे काही लोक अनुसूचित जातीतून पुढे येतात, अनुसूचित जाती असतील, जमाती असतील किंवा ओबीसी या वर्गातून येतात, तर त्यांच्याकडे नेहमी म्हणजे हे मेरिटच्या भरोशावर नसून तर हे आरक्षणाच्या भरोशावर पुढे आलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांना हिणवण्याचा प्रयत्न हा म्हणजे डिग्री कॉलेज नंतर किंवा डिग्री नंतर हा सुरू होतो किंवा डिग्रीच्या एज्युकेशनच्या दरम्यान नंतर नोकरीमध्ये पण तसं एक डिस्टिंग्विशन आपल्यासाठी केलं जातं काही प्रमाणात. तर एकूणच तुम्हाला या बाबतीत काय वाटतं की आम्ही आपलं मेरिट सिद्ध केलं? असे तुम्ही जे सांगितलं ते सॅडली खूप अशा उदाहरणांमधून दिसतं. ही सॅड रियालिटी आहे आजच्या जगामध्ये, हे वास्तव आहे खूप ठिकाणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सगळ्यात मला महत्वाचं असं वाटतं की ह्या सगळ्या समजा काही घटक समाजामध्ये नेहमीच असे असणार आहेत जे अशा काही गोष्टी बोलतील. देर इज समथिंग कॉल्ड प्लुरलिस्टिक इग्नोरन्स, जे म्हणजे की काही लोक अशा गोष्टी करतात आणि त्यामधून जी भीती निर्माण होते ती प्रत्येकाला असा समज देते की सगळेच जण असा विचार करतात. म्हणजे काही समाजातले एलिमेंट किंवा काही असे लोक ज्यावेळेस अशा चुकीच्या ओरिएंटेशन मध्ये विचार करतात आणि आपल्याला वाटतं की सगळे असा विचार करतात,
तर ते पण मला आता जाणवतंय की आपली एक पॉझिटिव्ह इमेज आपण जी बिल्ड करतोय, जो प्रोफेशनलिझम आणतोय, जे आपण स्वतःच्या स्किलमध्ये आणि स्वतःच्या रिसोर्समध्ये करतोय, इकॉनॉमिकली पॉलिटिकली आपण अजून सक्षम बनत जातोय, आपण विचार करतोय, प्रोग्रेस आहे. आणि ही प्रोग्रेसच ह्या सगळ्या गोष्टींसाठी उत्तर आहे. कारण ह्या सगळ्यामधून जे आपण जे पॉझिटिव्हली आपण जे अचिव्हमेंट करतोय. आणि मला असं वाटतं की असा विचार करणं की सर्वजण असा विचार करत असतील किंवा सर्वच जण अशा दृष्टीने बघत असतील, हे त्या प्लुरलिस्टिक इग्नोरन्सचा प्रकार आहे. कारण की काही जण जर करत असेल तर सगळेच करतायत, आपण असं जर आपल्याला हे चक्र जर कुठे थांबवायचं असेल तर जो करतोय त्याला इंडिव्हिज्युअली आपण तसंच बघू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्रोग्रेसमधून, आपल्या फोकसमधून, आपल्या जर्नीमधून आणि आपल्या अचिव्हमेंट्स मधून आपण ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही जास्त सबळपणे देऊ शकतो. तर जसं आंबेडकरांनी पण जे काही आपल्याला सांगितलं त्यामध्ये एज्युकेशन, इकॉनॉमिक मोबिलायझेशन, तुम्ही ह्यांना जास्त प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यामधून जो काही बदल घडत येतोय तो बदलच त्यांना सगळी उत्तरं देणार आहे, रादर आपण काही बोलतोय. एक्झॅक्टली या बदलाच्या हिशोबानेच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ज्यावेळेस वर्किंग करणार आहात तुम्ही, तर एक्झॅक्टली तुमचा लोकांशी संपर्क असणार आहे, तर तुम्ही एकूणच समाजामध्ये कोणते महत्वाचे प्रश्न आहेत असं तुम्हाला दिसतंय समाजामध्ये? म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो की जातीवाद असेल, भ्रष्टाचार असेल, त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सध्याच्या काळामध्ये एक प्रश्न म्हणून आपण ज्याला बघत आहोत. तर असे कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात जे तुम्हाला या प्रोसेसमध्ये तुम्ही आयडेंटिफिकेशन केले असतील आणि त्यावर किंवा तुम्ही कोणत्या प्रश्नावर काम कराल ऍज अ IAS किंवा IPS, जे काय तुम्ही आता पुढे तुम्ही बनाल त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगावं. मला असं वाटतं की आपली जी संविधानिक मूल्य आहेत, जे काही गोष्टी संविधानामध्ये आंबेडकरांनी पूर्ण क्लॅरिटीने खूप दूरदृष्टीने फ्रेम केलेली आहेत, ती मौल्य जपण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट ज्याही गोष्टी होत असतील, ते तुम्ही जाती बेजाती असू द्यात, रिलिजन वरले वाद असू द्यात, इनइक्वॅलिटी असू द्यात, किंवा स्वतःचा राईट वठवण्यासाठी ज्या आपल्या कोणत्याही गव्हर्नमेंटकडून कुणाकडून म्हणजे अपेक्षित गोष्टी आहेत, निरपेक्षपणे त्या गोष्टींपर्यंत आपल्या प्रत्येक नागरिकांना व्यवस्थित त्यांचे राईट्स हे वठवता आले पाहिजे, त्यांचा हक्क वठवता आला पाहिजे. आणि ते हक्क वठवण्यासाठी त्या सर्व नागरिकांना आपण इनेबल केलं पाहिजे, त्यांना तितकं आपण एम्पॉवर केलं पाहिजे. आणि असं करताना आपण त्यासाठी जे काही प्रयत्न केले पाहिजेत, तर तिथं मला वाटतं की मी त्या मौल्यांसाठी ज्याही कॅपॅसिटीमध्ये आणि ज्याही व्हर्टिकलमध्ये, कारण समजा मी तुम्हाला व्हर्टिकल म्हणजे याचा अर्थ असं म्हणतो की जर मी हेल्थ सेक्टरमध्ये काम करतोय किंवा मी ज्याही सेक्टरमध्ये मी असं काम करू शकतोय, मला असं वाटतं तर त्यामध्ये ह्या सर्व मूल्यांना प्रायोरिटाईज करून त्यानुसार काम करत राहणं हेच मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशन कारण मला असं वाटतं की एज्युकेशन आणि हे फार मोठं मोबिलिटीसाठी सगळ्यात महत्वाचं अंग वाटतं. कारण त्याच्या थ्रूच जे एक रिस्पॉन्सिबल किंवा एक वेल अवेअर पर्सन बनू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना समजून आपण पुढे हा प्रवास नेऊ शकतो. तर त्यासाठी मला एज्युकेशन सेक्टरमध्ये पण बऱ्यापैकी काम करायला आवडतं. नक्कीच फार महत्वाच्या बेसिक प्रश्नांवर तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यातूनच एकूण कळतं की तुमचा जो IAS आणि IPS बनण्यासाठी, IAS किंवा IPS बनण्यासाठी जो काही तुमचा संघर्ष आहे तो नक्कीच तो यातून दिसतो. मला पुढे जाताना आपण आता शेवटाकडे जाऊयात. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला इथे विचारायचा होता की तुमचे एकूण या प्रवासामध्ये युथ आयकॉन्स कोण होते किंवा आयकॉन्स ज्याला म्हणतो आपण? कारण बरेच IAS चांगले IAS होऊन गेलेत आहेत आणि बराच आपण बघतोय. तर तुम्ही कुणाला फॉलो करत होता किंवा काय वगैरे? ह्या प्रश्नामध्ये असं आहे की मी माझी जर्नी ही फार म्हणजे जॉब करून त्याच्यानंतर ही जर्नी स्टार्ट केली. आणि ह्या सगळ्या असताना पर्टिक्युलरली मी माझ्या यंग एज मध्ये सगळ्या गोष्टी करत असताना मी ह्या गोष्टींबद्दल आधीपासून असं कधी प्रेरित नव्हतो की मला हेच बनायचंय आणि असंच करायचंय. पण त्या दृष्टीने मी ज्यावेळेस अशा गोष्टी करायला लागलो त्यावेळेस कोणत्या एका व्यक्तीकडून सगळ्याच गोष्टी भेटण्यापेक्षा मला खूप गोष्टींकडून छोट्या गोष्टी, खूप व्यक्तींकडून छोट्या गोष्टी खूपच प्रेरणादायी आणि शिकायला भेटणाऱ्या होत्या.
आणि त्यात असं प्रत्येक व्यक्तीमध्ये मला खूप सगळे पॉझिटिव्ह खूप सगळ्या व्हॅल्यू दिसतात आणि त्या मी नेहमीच आत्मसात करायचा प्रयत्न करतो. तर खूप सगळ्या आणि कदाचित ह्या डिजिटल एजमध्ये आणि 21st सेंचुरीमध्ये आपल्याकडे इतके सगळे प्लॅटफॉर्म भेटत आहेत की वी आर एक्सपोज टू सो मेनी पीपल अराउंड अस विथ थ्रू डिफरंट मीडियाज अँड डिफरंट चॅनल्स आणि डिफरंट गोष्टींमधून. तर प्रत्येक क्षणी कुणाच्या कोणत्या जर्नीमधून कोणता पार्ट, कुणाच्या कोणत्या जर्नीमधून कोणता पार्ट, आणि हा नेहमीच असा प्रेरणादायी ठरत राहिलेला आहे. पण जर जवळून बोलायचं असेल तर माझे आई वडील हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरलेले आहेत. आणि वडिलांचा जसं मी डिस्कस करत होतो गेल्या पिढीचा आणि सगळ्या गोष्टींचा, आणि आईचा माझ्याबद्दलचा तिचं स्वतःचं जगण्याचा एक डिसिप्लिन, शिस्त आणि त्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी मला खूप जास्त जवळून अफेक्ट करायच्या. आणि त्या दृष्टीनेच मी सगळ्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी बघून आणि त्यातून आत्मसात करत आलेलो आहे. त्यामुळं आणि आयडियलच म्हणत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच माझ्यासाठी आयडियल राहिलेले आहेत. आणि त्यांच्या मूल्य आणि त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांनी केलेले मेहनत, त्यांचं हार्डवर्क, परिस्थिती, प्रवास, ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूपच क्लोज आहेत आणि त्यानुसारच मी कार्यरत राहतो. नक्कीच. खूप 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 तुमचं अभिनंदन. निलेश श्रीकांत गायकवाड लातूरकरांसाठी एक मोठा अभिमान आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020च्या परीक्षेमध्ये खूप चांगला रँक घेतला. त्यांना 629चा रँक मिळाला आणि त्यातून त्यांना कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये IPS किंवा IAS सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच एका IASचा हा पूर्ण प्रवास आपण या ठिकाणी माझ्यासोबत ऐकला आणि अतिशय एक्सलंट पद्धतीने त्यांनी पूर्ण त्यांची माहिती आणि त्यांचा एकूणच जीवन प्रवास आपल्यासोबत शेअर केला. त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि येत्या काळामध्ये त्यांनी नक्कीच वंचित समाजाच्या घटकासाठी, बेरोजगारीसाठी, एज्युकेशनसाठी चांगलं काम करावं या शुभेच्छा त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.